आपण ट्रेनिंग वाढू आणि मग 3 वर्षानंतर ती कोंबडी काय बनून येईल. याच्यासाठी बायबलमध्ये असं लिहिलंय की जो शरीराने जन्मला आहे तो शरीर आहे आणि जो आत्म्याने जन्मला आहे तो आत्मा आहे. मी एक उदाहरण देतो तुम्हाला पापाचं. एका बीजामध्ये एक सीड होतं, एक बीज होतं, त्याच्यामध्ये एक करप्शन किंवा कीड लागते ना, किडीचं एक इंजेक्शन टाकलं तर त्याचं झाड लावलं, त्या झाडाला फळं आले. तर ती जी कीड त्या बीजामध्ये होती तीच कीड त्या झाडात आली, तीच कीड जी ती फळात आली. ते फळ तुम्ही पेरले, तीच कीड जी बीजात होती, झाडात होती, फळात होती, तीच कीड दुसऱ्या फळात आली, त्या फळातून ती बीजात आली. तेच बीज मी दुसऱ्या ठिकाणी लावलं, त्याच बीजातून ते झाड किडलं, ते झाड किडल्यानंतर फळ किडलं आणि त्याला येणारे जे बीज होते ते पण किडले. तर मी त्या एका किडलेल्या बीजाला मी हजारो ठिकाणी लावलं तर हजारो ठिकाणी काय येणार, काय येणार. आता त्याला तुम्ही किती पण फवारे मारा, औषध मारा, त्याच्या मुळातच जर कीड असेल तर ते झाड कधी सुधरेल का, कधी बदलेल का, नाही. तर आता समजा तो आदम ते झाड आहे ज्याच्यामध्ये मुळापासून तर पानापर्यंत पाप आहे आणि आपण त्याची फांदी आहोत. आदम एक झाड आहे आणि त्या झाडाची फांदी आपण आहोत. तर त्याची कीड, त्याची सडन आपल्यामध्ये येईल का. अच्छा, तुम्हाला सडलेले फळ जर उत्पन्न करायचे तर काय करावं लागेल. आदमाच्या झाडामध्ये मी आहे, जर मी एक ब्रांच आहे, मी एक जर फांदी आहे, तर ते सडलेले किडलेले फळ उत्पन्न करण्यासाठी मला काय करावं लागेल. कष्ट करावं लागतील अजिबात. हां, अच्छा, हे सगळं मारा. अच्छा, ह्या फांदीला मला चांगलं बनवायचं, कसं बनवणार. हां, अरे तिथे रूटच तुमचा सडलेला आहे ना. हां, त्या झाडाच्या फांदीला मी एका दुसऱ्या झाडाच्या फांदीबरोबर कलम केलं. ठीक आहे, आता मी जेव्हा कलम केलं त्याच्यामध्ये सडण आहे का, सडलेलं आहे का ते झाड. आत्ता सडलेलं मी कापलं जस्ट आत्ता सकाळी 9 वाजता आणि मी त्याला कलम केलं सडलेल्या अवस्थेमध्ये. तर त्या दुसऱ्या झाडाशी जेव्हा ते एकरूप आहे तर त्याच्यामध्ये ती सडण किंवा ती कीड आहे का. अच्छा, मग काय होणार त्याच्यानंतर. व्हॉट इज द प्रोसेस आफ्टर दॅट. हां, हळूहळू हळूहळू जे मुळात आहे ते झाडात येणार, ते झाडात आहे ते फांदीत येणार. जोपर्यंत ती फांदी त्या झाडाला निगडीत राहील किंवा तिच्याशी एकरूप राहील तेवढं जास्त जे मुळातून ती गोष्ट येते ती त्या फांदीमध्ये येत राहील. हळूहळू जर 10-15 दिवस, 1 महिना, 2 महिना, जी सडन जी कीड त्या फांदीमध्ये होती ती कीड सगळी निघून जाईल. बरोबर की नाही. आणि हेच बायबलमध्ये असं म्हटलंय की वी आर इन क्राइस्ट और वी अबाइड इन क्राइस्ट. आपण येशूमध्ये किंवा येशू ठाई किंवा येशूमध्ये आपण राहतो. योहानाचा 15 अध्याय त्याच्यात असं लिहिलंय की तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहील आणि तुम्ही काय होणार पुढे. हां, सो द वे टू गेट आउट ऑफ दॅट करप्शन, जी सडन किंवा जी कीड आहे ते एका झाडाला लागली आणि तिच्या फांदीला आहे, तिची जर कीड काढायची असेल तर त्याला नवीन झाडामध्ये त्याचं कलम करावं लागेल आणि जे झाडाच्या म्हणजे नवीन झाडातून जे येत राहील ते त्या फांदीमध्ये येत राहील आणि हळूहळू त्या फांदीची सगळी सवय जी आहे, तिची सगळी जे स्वभाव जो आहे, सडलेला जो स्वभाव आहे तो हळूहळू निघून जाईल. प्रेज द लॉर्ड. आणि हेच प्रभू येशूने आपल्यासाठी केलं. जेव्हा आपण येशूमध्ये राहतो, खास करून आपल्या मनामध्ये आपल्या आपण आपले मन नवे करतो, तर प्रभू येशूने आपल्याला काय केलं आहे, एक नवीन जीवन दिलेलं आहे. आपला स्वभाव प्रभू येशूसारखा त्याच्यामध्ये होतो. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे, सो आपण पाहिलं सगळ्यात पहिली गोष्ट त्याने भिंत पाडली श्रापाची, दुसरी त्याने भिंत पाडली पापाची, तिसरं त्याने भिंत पाडली गरिबीची. 2 कोरिंथियन चॅप्टर 8 वर्स 9. तो आमच्यासाठी गरीब झाला आणि त्या गरिबीद्वारे त्याने काय केलं, आम्हाला
श्रीमंत. तुम्हाला माहिती आहे का गरिबी काय असते? इट इज लाईक अ पॉवर दॅट कीप्स ऑन पुशिंग यू. म्हणजे मी स्वतः या परिस्थितीतून गेलो आहे. आमच्यावरती 30,000 रुपये 30,000 रुपये कर्ज होतं एका वेळेला. तर ते पूर्ण वाढत जायचं 60-70 पर्यंत, कारण आईला काम मिळत नव्हतं, घरात कोणाची इन्कम नव्हती. तर ते वाढत जायचं. मग आई बोलायची की आता मला चांगलं काम मिळालं, आपण हळूहळू सगळं कर्ज फेटून टाकू. मग ते आम्ही काय करायचो, 70 मग 60, मग 50, मग 40, आता 45, आता 5च 45, मग 30, आणि 30 पर्यंत आलं की ते पुन्हा तिची नोकरी जायची. मग पुन्हा तिला काही दिवसासाठी काम नसायचं. ते 30,000 रुपये परत वाढत 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 परत 70-80,000. मग आता वाटायचं की आता पुढच्या वेळेस काम भेटलं, चांगलं काम भेटलं, मग आपण एक काम करू, हे कर्ज देत 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 आम्ही 30,000पर्यंत 25,000पर्यंत आलो. मग 25मध्ये परत काम गेलं, मग परत ती गोष्ट. आणि ही एक अशी शक्ती होती जी त्या कर्जाला कधी कमी होऊ देत नव्हती. प्रेज द लॉर्ड. तर त्याची ताकद जी आहे ती प्रभू येशूने क्रूसावरती तोडली आणि मला त्या गरिबीच्या श्रापातून त्याने मुक्त केलं. त्याच्यामुळे मी काय झालो? श्रीमंत झालो. प्रेज द लॉर्ड. अजून एक गोष्ट, कलसीकरास पत्र 2 अध्याय आणि 14 वचन आपण पाहिलं. त्याच्यात त्याने माझ्या विरुद्धची, कुठलाही पोलीस मला कधी पकडू शकेल? माझ्या विरुद्ध, त्याला मराठी शब्द मला माहीत नाही. FIR जेव्हा माझ्या नावावरती असेल तेव्हाच तो मला टच करू शकतो, तेव्हाच तो मला, काय बोलतात, गुन्हा नाही, FIRला काय बोलतात मराठीत? FIR इंग्लिश शब्द आहे. ओके, काहीतरी आहे, ही डिफिकल्ट आहे तो, ठीक आहे. तर माझ्या विरुद्ध जोपर्यंत FIR असेल पोलीस स्टेशनमध्ये ते मला पकडू शकतात. ज्या दिवशी ती FIR फाडून टाकल्यानंतर त्यांचा माझ्यावरती काही अधिकार नाही. तर येशूने क्रूसावरती काय केलं? त्याने माझ्या विरुद्धच्या सगळ्या जे काही लीगल रिक्वायरमेंट किंवा डॉक्युमेंट्स होते ते फाडले आणि त्याला क्रूसावरती ठोकलं. प्रेज द लॉर्ड. आणि अजून एक वचन आपण पाहिलं, त्याला बसलेल्या फटक्याने मी बरा झालो. तर अजून एक भिंत जी आपल्या विरुद्ध येते ती म्हणजे आरोग्यासाठी, अँड दॅट इज सिकनेस. टू लिव्ह हेल्दी लाईफ, एक स्वस्थ जीवन, निरोगी जीवन जगण्यासाठी तो जो आजार आहे किंवा तो आजाराचा जो त्रास आहे त्यातून मला प्रभू येशूने कसं सोडवलं? त्याला बसलेल्या फटक्यांमुळे. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे, पुढे एफेसिकरास लिहिलेलं पत्र 1 अध्याय आणि 6 वचन. ओके, इंग्लिशमध्ये असं लिहिलंय, यू आर एक्सेप्टेड इन द बिलवड. यू आर एक्सेप्टेड इन द बिलवड. हा जो शब्द आहे ग्रीकमध्ये तो फक्त 2 वेळा वापरला आहे बायबलमध्ये. जो ग्रीक शब्द आहे त्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला प्रेमामुळे, इथे प्रेमाठाई, प्रेमामुळे परमेश्वराने काय केलं? त्याने तुम्हाला ॲक्सेप्ट केलं. आता तुम्हाला कदाचित माहीत आहे की नाही, परंतु माझ्या आयुष्यामध्ये मला खूप रिजेक्शन आले. मला आईवडिलांकडून, माझ्या नातेवाईकांकडून, माझ्या फ्रेंड्सकडून. तर माझं इमोशनल लाईफ, माझं पूर्ण चाइल्डहूड किंवा टीनेज मी जेव्हा वाढत होतो, पूर्ण प्रॉब्लेममध्ये मी ह्या सगळ्या इश्यूजमुळे गेलो. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम माझा होता रिजेक्शनचा. त्या रिजेक्शनने मग माझ्यामध्ये अँगर आणला, रिबेलियन आणलं, त्याच्यामुळे इन्सिक्युरिटी आली, त्याच्यामुळे अजून काय 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 प्रॉब्लेम्स येत गेले. परंतु त्याची अशी ताकद होती, माझ्यामध्ये 0 कॉन्फिडन्स होता. मी कधी कोणाशी बोलू शकत नव्हतो. प्रेज द लॉर्ड किंवा हॅलो गुड मॉर्निंग मी करू शकत नव्हतो. मला बोलायला भीती वाटायची. आणि या सगळ्या गोष्टी त्या ताकदीमुळे, त्या रिजेक्शनच्या ताकदीमुळे मी कधीही जसा एक व्यक्ती असायला हवा किंवा व्यक्तिमत्व असायला हवं ते होऊ शकलो नाही. परंतु या वचनामध्ये असं लिहिलं आहे, प्रभूने तुम्हाला त्या रिजेक्शनमधून बाहेर काढलं आणि त्याने तुम्हाला अपनावलं आहे. प्रेज द लॉर्ड. यू आर एक्सेप्टेड इन द बिलवड.
तुम्हाला परमेश्वराने स्वीकार केला आहे. प्रेज द लॉर्ड. मी कुणाला तरी बोलवत आहे, एक 10 दिवस झाले आणि माझं खूप इम्पॉर्टंट काम आहे त्याच्याकडे. 10 दिवस, अरे येतो येतो येतो, करतो करतो करतो, आलो आलो आलो, बस 5 मिनिट 10 दिवसापासून आला नाही आणि 10व्या दिवशी आला, तर मी काय करेल त्याला? हां, काय करेल मी? कसं ट्रीट करेल त्याला? परंतु बायबलमध्ये असं म्हटलंय, आपण एवढे पाप केले, एवढं सगळं केलं, तरी परमेश्वर आपल्याला काय करतो? प्रेमाने तो आपल्याला जवळ घेतो. त्याचा जर टिपिकल मराठी शब्दात जर बोलायचं झालं तर तो प्रेमाने तुम्हाला जवळ घेतो. का? प्रभू येशूला नाकारण्यात आलं, कारण मला प्रेमाने परमेश्वर जवळ घेऊ शकेल. प्रेज द लॉर्ड. अजून एक तुम्हाला उदाहरण सांगतो मी. गिल्ट जेव्हा प्रार्थना करताना ना, तुम्ही एकदम मिनिस्ट्रीमध्ये आहात, तुम्ही लोकांसाठी प्रार्थना करता आणि घरामध्ये भांडण चालू आहे जोरदार, एकदम कडाक्याचं, आणि एक फोन आला, ब्रदर जरा प्रेयर करता का, आमच्या घरामध्ये असा असा प्रॉब्लेम आहे. आणि तुम्ही भांडणामध्ये तो फोन घेतला. काय करता? फोनवरती प्रेयर करणार तुम्ही रागा भांडणाच्या वेळात? तुम्ही काय सांगणार त्यांना? 5 मिनिट के बाद फोन करता. कारण तुमच्या मनामध्ये ती दोष भावना येते. प्रेज द लॉर्ड. आपण एक वचन वाचलं होतं, याकोबाचा 1 अध्याय त्याचं 5वं वचन. त्याच्यात असं लिहिलंय की जर कुणाला ज्ञान नसेल तर परमेश्वराकडे या, जो तुम्हाला वाचा जरा याकोबाचं 1 पत्र, त्याचं 5वं वचन. जर तुम्हापैकी ज्ञानाने उन असेल हा, त्याने देवाजवळ मागावे आणि ते त्याला मिळेल. पुढे हा, तो कुणास दोष न लावता उदारतेने, 2 गोष्टी आहेत. तो दोष न लावता उदारतेने देणग्या देतो किंवा तुम्हाला देतो. मी तुम्हाला याचं उदाहरण सांगतो, दोष न लावता. एग्जाम्पल, मी एका माणसाकडनं 50,000 रुपये उधार घेतले. तो सांगतो यार मेरे को चाहिए, मला पाहिजे पाहिजे. अरे देता हूँ अभी देता हूँ, अभी दिवाली का बोनस आएगा, देता हूँ 50,000. मी कसबशी ते 5,000, 2,000, 1,000 करून दिले. मग मला पुन्हा एक गरज पडली 30,000ची. मग मला अजून एक गरज पडली 20,000ची. तो फोन करतोय, दे दो. मैं बोलता हाँ बाद में देता हूँ, अभी बच्चे का ये है, बच्चे का स्कूल का फीस है, ये है ते. आता मला नंतर, म्हणजे हे 3-4 वेळा मी त्याच्याकडून उधारी घेतल्यानंतर आता मला पुन्हा 40,000 रुपयाची गरज आणि मी चाललो त्याच्याकडे मागायला. मग काय होणार? माझ्यामध्ये कॉन्फिडन्स किती आहे? कॉन्फिडन्स नेक्स्ट लेवल आहे की मला देणारच तो. मी चाललो आता त्याच्याकडे 40,000 मागायला. माझ्यामध्ये कॉन्फिडन्स किती राहील? का? कारण माझा व्यवहार क्लिअर नाही. तर मी मागायला जाणार, माझा जर व्यवहार क्लिअर नसेल तर माझ्या मागण्यामध्ये मला कॉन्फिडन्स नसेल. प्रेज द लॉर्ड. आता दुसरी गोष्ट, मी प्रॅक्टिकली असं माझ्या बायकोकडून उधार घेतो. दे रे 5,000 रुपये, देतो तुला पगार झाल्यावर, दे 3,000 रुपये, दे 2,000 रुपये. असे मी कितीतरी पैसे घेतलेत तिच्याकडून, कितीतरी. मला पण हिसाब नाही, ती पण बिचारी बोलते बहुत आहे, मेरे को भी हिसाब नाही आहे. खूप पैसे घेतलेत आणि उद्या मला 10-20,000 रुपयाची गरज लागली, मला तिच्याकडे जायचं आहे. देईल का ती? आमचा व्यवहार अजिबात क्लिअर नाही आहे. का? अरे मी पहिलेचे पैसे दिले नाही परत, त्याचं कर्ज आहे, त्याचे पैसे, माझा व्यवहार क्लिअर नाही, मी त्याच्याकडे मागायला चाललो, माझ्यामध्ये जराही कॉन्फिडन्स नाही. बरोबर ना? दुसऱ्या ठिकाणी पण माझा व्यवहार क्लिअर नाही, मी तिचे पण पैसे देत नाही. देतो बोलतो, ती बोलते अरे, मी बोलतो हा देतो ना, मी देतो एकदम, मी तुला पूर्ण मोठे देतो, जेव्हा मोठे पैसे ना एकदम एक साथ देतो, पण दिलेच नाही. आता मला 20,000ची गरज आहे, ती देईल का मला? रडत कडत देईल. माझी बायको रडत कडत नाही देणार. पहिल्या ठिकाणी मी व्यवहाराच्या आधारावरती मागत होतो, दुसऱ्या ठिकाणी मी नात्याच्या आधारामध्ये मागतो. प्रेज द लॉर्ड.
तुमचं मागणं परमेश्वराकडे व्यवहाराच्या आधारावरती आहे की नात्याच्या आधारावरती? माझं नात्याच्या आधारावरती. त्याच्यामुळं मला कॉन्फिडन्स आहे की परमेश्वर माझं ऐकेल, कारण माझं मागणं जे आहे ते व्यवहारावरती नाही तर नात्यावरती आहे. प्रेज द लॉर्ड. तर पुन्हा मी एकदा रिपीट करतो. पहिली गोष्ट जी परमेश्वराने आपल्या जीवनातून काढली किंवा तोडली, श्राप, आणि त्याच्या बदल्यात त्याने आपल्याला आशीर्वाद दिला. दुसरी गोष्ट पाप, त्याच्या बदल्यात त्याने आपल्याला नीतिमत्ता दिली. तिसरी गोष्ट सगळे जेवढे लीगल रिक्वायरमेंट आपल्या विरुद्ध होती, FIR होती, ती त्याने फाडून काढली, जेणेकरून शैतानाचे दात त्याने पाडले. तो सिंह जरी असला तरी त्याचे सगळे दात प्रभू येशूने पाडले. इंग्लिशमध्ये असं लिहिलं, ही डिसार्म्ड द प्रिन्सिपॅलिटी, कारण त्यांच्या विरुद्ध, माझ्या विरुद्ध कुठलीही लीगल रिक्वायरमेंट आता त्यांच्याकडे नाही आहे. प्रेज द लॉर्ड. तिसरी गोष्ट त्याने केली, तो माझ्यासाठी गरीब झाला आणि त्याने गरीब होऊन मला गरिबीतून सोडवले, कारण मी धनी व्हावे म्हणून. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर मला त्याने कुठला शब्द वापरला होता मी? एक्सेप्टन्स. प्रेमाने त्याने मला जवळ स्वीकारले आणि त्याने काय केलं की जेवढं रिजेक्शन होतं माझ्या जीवनातून त्याने ते काढून टाकलं. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर माझ्या आजारांसाठी तो त्याला घाव किंवा फटके लागले आणि त्याच्या बसलेल्या फटक्याने मी बरा झालो. आणि शेवटची गोष्ट, तो मृत्यू पावला, कारण तो मृत्यू पावला म्हणून मी दीर्घायुष्य आणि अनंत कालामध्ये मी जिवंत राहू शकेल. प्रेज द लॉर्ड. तर तो क्रूस एक तमाशा नव्हता, परंतु प्रत्येक गोष्ट जी तिथे झाली ती कारणासाठी होती आणि ती मला वाचवण्यासाठी होती. प्रेज द लॉर्ड. आपण उभे राहूया. हालेलुया, हालेलुया. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद प्रभू येशू. आम्ही धन्यवाद करतो प्रभू, तू माझ्यासाठी श्राप झाला आणि तुझ्या श्राप झाल्याने माझ्या जीवनातले सगळे श्राप तुटून गेले प्रभू. गरिबीचा श्राप, आजारपणाचा श्राप, फेलियरचा श्राप माझ्या जीवनातून तू तोडलायस प्रभू. आणि तुझा आशीर्वाद, अब्राहमाचा आशीर्वाद तू माझ्या जीवनामध्ये पाठवलायस. मी धन्यवाद करतो की तुला बसलेल्या फटक्याने मी पूर्णपणे बरा झालो आहे परमेश्वरा. माझ्या डोक्यापासून तर माझ्या तळपायापर्यंत तुला बसलेल्या घावाने, तुला झालेल्या जखमाने मी पूर्णपणे बरा झालो आहे. मी धन्यवाद करतो की शैतानाला आणि त्याच्या सगळ्या दुष्टात्म्याला तू माझ्या विरुद्ध पूर्णपणे पॉवरलेस केला आहेस. त्यांना कुठलाही अधिकार तू दिला नाहीस, कारण जे काही माझ्या विरुद्ध होते त्याला तू फाडून क्रूसावरती ठोकलेस आणि त्या शैतानाला तू निशस्त्र केलंस. धन्यवाद करतो की तुम्हाला प्रेमाने तुझ्या जवळ घेतलं, तुझ्या परिवारामध्ये तू जागा दिलीस. त्यामुळे प्रभू परमेश्वरा, माझ्या जीवनातून रिजेक्शन, माझ्या जीवनातून त्याग जेवढं लोकांनी मला केला ते माझ्या जीवनातून निघून गेलं. मी धन्यवाद करतो प्रभू तुझ्या क्रूसासाठी. आपण सगळे डोळे बंद करूया, त्या येशूला त्या क्रूसावरती पाहूया आणि त्या क्रूसासाठी त्याला धन्यवाद करूया. विश्वास करा की तो तुमच्यासाठी श्राप झाला आणि त्याने तुमचे सगळे श्राप तोडून दिले. ते सगळे श्राप त्याने तुमचे कॅन्सल केले. तुम्ही विश्वास करा की त्याच्या बसलेल्या फटक्याने तुम्ही पूर्णपणे बरे झालात. तुम्ही विश्वास करा की तो तुमच्यासाठी गरीब झाला आणि त्याच्या गरीब झाल्याने तुम्ही पूर्णपणे धनी झाला आहात. विश्वास करा की तुमचे पाप त्याने स्वतःवरती घेतले आणि तुम्हाला त्याची नीतिमत्ता त्याने तुमच्यासाठी दिली आहे. हालेलुया, 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 हालेलुया. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. हालेलुया, 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 हालेलुया. Thank you Lord, thank you Lord, thank you Jesus. We bless your name, we bless your name. Hallelujah, 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 hallelujah. विश्वास करा, त्या येशूच्या रक्ताने तुमचे सर्व पाप त्याने शुद्ध केले आहे. विश्वास करा, त्याच्या बसलेल्या फटक्याने तुमचे सगळे आजार बरे झाले आहेत. विश्वास करा की त्याने तुमच्या जीवनातले सगळे श्राप तोडून टाकले आहे. विश्वास करा, ह्या क्षणाला, ह्या वेळेला प्रभू येशू तुम्हाला पूर्णपणे त्या श्रापातून, त्या पापातून, त्या आजारातून तो बरं करत आहे. हालेलुया, 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 हालेलुया,
हालेलुया 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 ऊरा bara 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 ऊरा bara 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 bara. Thank you Jesus. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. आता आपला ब्रेक आहे नाश्त्यासाठी. पुन्हा आपण 10 वाजता इथे येऊ. मग फादर मिसा असेल 10 वाजता. तो लवकर जाऊन तुम्ही हां 9:15 वाजता लवकर या म्हणजे आपण लवकर सुरू करू. तर वी कॅन ब्रेक नाव. प्रेज द लॉर्ड.